नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांना किल्लाबाग परिसरातील नागरिकांकडून दूरध्वनीद्वारे तक्रार प्राप्त झाली. नागरिकांनी कुटुंबासह सायंकाळच्या वेळेस किल्ला बगीच्यात फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर तेथील विद्युत दिवे बंद असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण बाग अंधारात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः लहान मुले व परिसर येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तक्रारीची तात्काळ दखल घेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत किल्लाबाग परिसराची त्वरित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत किल्ला बागीचा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान बागेतील विद्युत दिवे बंद असल्याचे निदर्शनास आले. तसेच लहान मुलांसाठी असलेले खेळण्याचे साहित्य नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळले. बागेची शोभा वाढवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कारंज्याच्याही अत्यंत खराब अवस्था झाल्याचे दिसून आले. याशिवाय बागेत ड्रेनेजचे पाणी येत असून शेजारील सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छता परिसरात पसरत असल्याचे समोर आले. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत उपमहापौर देवकर यांनी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांना तात्काळ दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यक सुविधा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर उपमहापौर देवकर यांनी विणकर बागीचा येथेही भेट देऊन पाहणी केली. सोलापुरातील महानगरपालिकेची सुमारे 35 उद्याने असून प्रत्येक उद्यानात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी भेटी व आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी नगरसेविका स्वाती बडगू, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, शिवराज झंजे, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.